मुंबईत 11वीच्या 1.86 लाख जागा रिक्त. शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची तक्रार. सागरी रोरो बोट सेवेची चाचणी पूर्ण. मुंबईवरून निघालेली M2M प्रिन्सेस ही बोट जयगड बंदरात दाखल. लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बोट सेवा सुरू होण्याची शक्यता. मध्य पश्चिम रेल्वेवर आज 34 जादा लोकल. CSMT आणि ठाणे कल्याण दरम्यान रात्री 22 जादा लोकल फेऱ्या. पश्चिम रेल्वेवर रात्री 12 विशेष लोकल ट्रेन धावणार. शनिवारी मध्यरात्री विशेष लोकल धावणार. मुंबईतील कोपर रुग्णालयात उंदरांचा उच्छाद. उंदरांचा रुग्णशय्यांवर वावर असल्यानं भीतीचं वातावरण. उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी रुग्णांकडून होते. पुणे नाशिक महामार्ग उन्नत होणार. नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा 30 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रस्तावित. पुणे नाशिकचा प्रवास अवघ्या 2 तासांनी घडणार. NHI कडून निविदा प्रक्रिया सुरू. राज्यात शासकीय वसतिगृहांमध्ये जागावाढ. 55 शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी क्षमता वाढवली. राज्यभरात 1295 जागा वाढवण्यात आल्या. पुण्यासह राज्यात विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अतिरिक्त चार्जिंग केंद्र. सध्या महामार्गावर 5 केंद्र, मात्र ती अपुरी पडू लागल्यानं अतिरिक्त चार्जिंगची केंद्र वाढवली जाणार. म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 4,500 घरांची सोडत. येत्या 15 दिवसात सोडत जाहीर होणार. रत्नागिरीतील संगमेश्वरच्या देवळे गावात गौरी गणपतीचा उत्साह. पंचक्रोशीतील पारंपरिक पद्धतीनं मोठ्या जल्लोषात ग्रामस्थांकडून गणपतीचा निरोप.